आपण बघत आहात विधान भवन परिसरमध्ये सर्व ठिकाणी काम बंदचं दृश्य दिसून राहिलं आहे। तरी आपण बघू राहिले इथं की भरपूर ठिकाणी कामं सगळे बंद आहेत। ठेकेदारांनी सगळे कामं बंद करून ठेवलेले आहेत। आपल्यासोबत आहेत राज्य अभियंता संघटनेचे दीपेशजी। जाणून घेऊया आपण यांच्याकडून काय सर काय सांगाल आपण। नमस्कार, मी दीपेश कोलुरवार, राज्य अभियंता संघटनेचा विभागीय अध्यक्ष आहे। आणि आज आपण बघू शकता विधान भवन परिसरामध्ये सगळी कामं ठप्प केलेली आहे कंत्राटदारांनी। मग ती कामं सिव्हिल वर्कची असो, इलेक्ट्रिकल वर्कची असो, गार्डनिंगची असो, इलेक्ट्रिकलची असो किंवा हाऊसकीपिंग ते साफसफाईपर्यंत सगळी कामं अक्षरशः पूर्णपणे ठप्प केलेली आहेत। महत्त्वाचा विषय हाच आहे, मागील वर्षभरापासून ते दीड वर्षभरापासून आपण सर्वांना मीडियाच्या माध्यमातून सर्वांना माहीत आहे की राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांची देयके थकीत ठेवलेली आहे। त्यांच्याकडनं गोड आमिषे आणि त्यांना प्रलोभने देऊन आजवर त्यांनी कामे काढून घेतली, पण कुठेही पूर्ण त्यांचे पैसे परिपूर्ण असा निधी त्यांना मिळेल अशी कुठेही त्यांनी अपेक्षा ठेवली नाही। आणि त्यामुळे आज आपण बघू शकता की सर्व मताने एकमताने ठेकेदार संघटनेने आज बंद पुकारलेला आहे। राज्य अभियंता संघटनेतर्फे आमचे मिलिंदजी भोसले यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व बेरोजगार अभियंत्यांनी पूर्णतः असेंब्लीचे लॉटरीमध्ये काम वाटप जे झाले होते ते बंद ठेवले, कारण मागील लॉटरीचे आजपर्यंत बिलं थकबाकी त्यांना मिळालेली नाही। आधीच बेरोजगार अभियंते जे आहेत ते पूर्णपणे बेरोजगारचा अर्थ हाच असतो की त्यांच्याजवळ पैसे नोकरी हे साधन नसतं। आधीच त्यांना वित्तीय सहाय्य नाही आणि त्यांना कुठेही ॲडव्हान्स असे पैसे नगदी दिलेले जात नाही। वर्षभर त्यांनी कर्ज काढून केलेल्या कामाचे त्यांना परतफेड मिळत नाही। ते जे कामाचे प्रॉफिट येतात ते त्यांच्या व्याज भरण्यामध्ये जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुठेतरी भ्रमनिराश होतो आणि ते या व्यवसायातून अलिप्त होत चाललेले आहे। म्हणण्याची गोष्ट याची की शासनाला असं कुठं वाटत नाही की बेरोजगारांनी स्थैर्य भेटावं त्यांना आणि ते कुठेतरी स्टँड व्हावं। राज्य आपण एवढं प्रगत राष्ट्र आज महाराष्ट्रासारखं आहे आपल्या, या राष्ट्रामध्ये जर बेरोजगार अभियंत्यांची जर अशी व्यथा होत असेल तर कुठेतरी आपण दुर्दैवी म्हणू शकतो की आपण देशाला कुठे घेऊन चाललेलो आहे। कारण एकीकडे बघू शकता आपण मोठमोठे विकास कामं आपल्या नागपूर शहरात किंवा महाराष्ट्रात सुरू आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जोरात तुम्ही पैसे देता, पण राज्य सरकारवर कोणतं असं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे की तुम्ही लहान ठेकेदारांचे पैसे पूर्ण देऊ नाही शकत। ग्रामविकास विभागाने मागे 25-15 या हेड अंतर्गत अनेक अभियंत्यांना कामं वाटली। लोकप्रतिनिधींनी इलेक्शनच्या तोंडावर स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात आणि आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इतर सगळ्या लोकांना कामं दिली, पण तुम्हाला सांगू इच्छितो निवडणूक जिंकली, पण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी जे वादे आणि आश्वासन दिले होते की सगळ्यांचे पैसे दिले पाहिजे ते दिले नाही। आमचं हेच म्हणणं आहे की ह्यात जर का तुम्ही पैसे देणार नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन